फ्रेंड गुड इव्हनिंग, स्वागत आहे तुमचं म्हणजे या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आहे तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर आज माझा म्हणजे आफ्टरनूनला ड्युटी होती माझी, त्यामुळं मी आज फ्री होते जरा. तर फ्री असल्यामुळे बघू शकता अनुष्काला आणि दादाला मी हॉटेलमध्ये पनीर चिल्ली खायला आणले. पनीर चिल्ली काय खायला आणले? आता लई खुश आहेत, सुट्ट्या लागणार आहेत त्यांना, आहे ना बाळा? फ्रेंड बघू शकताय आम्ही पनीर चिल्ली फिनिश करून टाकलेली आहे ना अनुष्का? कॅमेरा असा ब्लर का झाला? तर लाईट नसल्यामुळे अंधक अंधक दिसायला लागलंय, बघू शकताय. आता काय ऑर्डर केली मी? हे सँडविच एक खाऊ घालावं म्हणलं आणि पनीर चिल्ली. छान लागली ना बाळा? छान लागली. म्हणजे काय? मला उशीर होतो. तर अशा प्रकारे आपण इथं हे खाल्लेलं आहे आणि आता आम्ही खाणार आहे सँडविच. आणि ह्याच इथं जॉबला पण आहे मी. चला म्हणलं आता पोरं गावाकडे जाणार आहेत, काहीतरी स्पेशल खाऊ घालावं, नवीन पदार्थ. त्यांना माहीत बी नव्हता काय असतं इथे. छान लागली ना पनीर चिल्ली? राहू दे यार बाळा, काय होत नाही. हॅलो फ्रेंड, गुड इव्हनिंग, कसे आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, 3-4 दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही, कारण व्हिडिओ काढायला इंटरेस्ट पण नाही आणि कुठल्या टॉपिकवर काढावं हेच कळत नाहीये. आणि माझी काही तब्येत खराब असल्यामुळे मला जास्त बोलावं पण वाटत नाही, त्यामुळे मी जास्त व्हिडिओ काढणार नाही. आता पण फार थकून आले बघा, असं इतकं थकवा आलाय की बोलावं बी वाटत नाही, असं वाटतंय झोपावं. युनिफॉर्म पडलाय धुवायचा, तिकडं पाणी नाहीये, नाहीतर आता धुवून टाकला असता. म्हणलं आता ड्रेस धुवा आणि मग व्हिडिओ बनवा, पण पाणीच नव्हतं. फॅन वगैरे लावला आणि चला म्हणलं पूर्ण व्हिडिओ आता कंटिन्यू करावा. तर आज बघा आहे 13 तारीख आणि उद्या आहे 14 एप्रिल. तर 14 एप्रिल उद्या आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. तर माझ्याकडून डॉक्टर बाबासाहेब जयंतीनिमित्त, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. तर उद्या पण मी जॉबवर जाणारच आहे. आणि दुसरी गोष्ट, उद्या परवापासून माझ्या दादाला आणि अनुष्काला सुट्ट्या लागणार आहेत. तर मी आज स्पेशली हॉस्टेलवर गेले होते आणि स्पेशली त्यांना मी पनीर चिल्ली आणि सँडविच खाऊ घातलं. तेवढ्याच बिल 450 रुपये झालं. माझ्या अकाउंटला तेवढेच पैसे पण होते. आता माझं अकाउंट पूर्ण खाली झाले, काय करावं ते कळत नाही. पण माझ्या लेकरांची इच्छा अपेक्षा कोण पूर्ण करेल म्हणलं चला, म्हणून मी त्यांना घेऊन गेले. आणि आता सुट्ट्या लागल्यानं आता ही रूम आहे मॅडमनं करून दिलेली, त्या रूमवर मुली राहणार. इथं मी हॉटेलवरच जेवण वगैरे करते सगळं 3 टायमाचं. तर मग मुलांना म्हणजे तिथून आणणं हे बरं दिसत नाही ना, बांधून आणणं ते, त्यामुळे पोरांना गावाकडे पाठवणार आहे. तर मग चला म्हणलं काहीतरी जिथं काम करते ना तिथं स्पेशल त्यांना मी थोडंसं पुढं व्हिडिओ बनवलाय, ते तुम्ही पूर्ण बघा. आणि आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरूच नका. सॉरी, मला व्हिडिओ काढायला टाइम भेटा नाही आणि एक तर कुठल्या टॉपिकवर बनवतेच कळत नाहीये. तुम्हाला तर माहिती आहे, मी जिथे बी कामाला जाईन तिथल्या लोकांचा माझ्याबद्दल गैरसमज होणार. कुणी ना कुणी आता सोबत राहणारे मैत्रीण असो म्हणजे कुणी असो, आपल्याला म्हणजे असं खोटारपणा करणार, चुकीचं म्हणजे नाही का नाकसडे हाणणार. मी जिथं जाईन तिथं ना कुणी पण मला तसंच भेटते, मी कुणासोबत किती पण चांगलं राहू दे. आणि मला खूप त्रास होते त्या गोष्टीचा. आता माझं जर चांगलं असतं, माझा नवरा चांगला असता तर मला ही नोकरी करायची गरज पडली नसती. पण नाविलाजानं मला नोकरी करावी लागते. काय करावं, मला किती त्रास होतोय हे सगळं करत असताना, तरी पण मला नोकरी केल्याशिवाय भाग नाही. आणि मला फक्त पेमेंट 9,000 रुपये, 9,000 रुपयात मला काहीच परवडत नाही. काहीच विचार केला तर लय अवघड आहे, पण नाविलाजानं मला करायचं आलंय.
काय करणार. पुण्याला जाईन म्हणलं होतं, पण लेकरापासून पाऊल वडाना झालाय. लेकरं लहानाचे थोर मोठे झाले तेव्हापासून मी इकडं जा तिकडं जा केलंय. त्यामुळे आता मला जायची अपेक्षाच राहिली नाही. त्यामुळे इथं जीव घुटमळतोय माझा. आणि शूटला गेले होते त्या पण माणसाने माझे पैसे दिले नाही, माझे पैसे बुडवले. माझा कॉल पण घेत नाही आणि पैसे पण देत नाहीये माझे. तर असे काही लोक फसवी करणारे भेटते. करायचं एक होते दुसरं, करायचं एक होते दुसरं. मला ना काय करावं काहीच सुचत नाही. आणि व्हिडिओ पर लक्ष म्हणजे कुठल्या गोष्टीवर लागणार, हे करावं का ते करावं, हे करावं का ते करावं असं व्हायला लागले मला. तुम्हीच मला सांगा मी नेमकं काय करावं ते. आणि एकटी बाई असती ना, तिचा लोक कसा कुठून फायदा घ्यायचाय, कसं तिला मुडपून ठेवायचं एवढंच बघतात. बायका तर एवढ्या नालायक आणि हरामखोर असतात ना, त्यांचा ते तर कधीच म्हणजे आपल्यासारख्या आडलेल्या बाईला मदत करत नाही. ते फक्त खोटारडेपणा करणार, नाकसड्या मारणार. त्यांना वाटते आमच्यासारखं कुणीच नाही. पण त्यांच्यावर जेव्हा ही वेळ येईल ना, तेव्हा त्यांना कळन की काय असते बाबा एक स्त्रीवर वेळ आल्यावर. तर फ्रेंड, व्हिडिओ काढत डोक्यामध्ये वाज झाल्या, थोडे फनी फिरवले. दिवसभर तर काय वेळ भेटत नाही, असं डोकं वळवळ करायले ना, काय माहिती काय 7:30 मागे लागली. एक डोक्यातल्या हटाना झाल्यात माझ्या. बट सॉरी, मला व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही. आणि वेळ भेटला तर थकून जाते. व्हिडिओ काढायला इंटरेस्टच येणं झालाय, त्यामुळे व्हिडिओ येत नाहीयेत माझे. आणि माझी तब्येत खूप खराब होती आणि आता मला बरं वाटतंय. जरा गोळ्या घेते तेव्हापासून मला बरं वाटायला लागले. आता जस्ट आलं की तिथे जेवण करून गोळ्या घेतल्यात आणि आता झोपायचं. उद्या सकाळी 10 वाजता ड्युटी आहे. आणि परवा दिवशी मुलांना माझ्या गावाकडं पाठवायचे, कारण शाळेला सुट्ट्या लागल्यातच, त्यांच्या पण सुट्ट्या लागणार आहेत. आता लेकरं तिकडं राहणार, मी इकडं कसं तरी वाटायला लागली मला. परत शाळा भरली की लेकरं गावाकडून शाळेमध्ये पाठवायची. सगळ्याच गोष्टीचा विचार करावा लागते. एवढं स्ट्रगल आहे ना, एवढं स्ट्रगल की विचारूच नका. 1 रुपया पण अकाउंटवर राहिला नाही. युट्यूबचा पेमेंट फक्त एकदा झालाय, नंतर लोकांनी माझं पेमेंट पण होऊ दिला नाही. काड्या करू ज्याच्याकडे मी मॅनेज करायला दिले तेच लोकांनी माझं पेमेंट पण, त्यांच्यामुळेच माझं पेमेंट अडकलंय. वनवास होऊन बसलाय. मला काय सांगावं. पेमेंट तर काय 9,000 आहे, ती बी महिना भरल्याशिवाय कोण आपल्याला पैसे देणार आहे. काय करावं काही समजत नाही बघा. लेकरांचं कास्ट निघाले, ते कास्ट आणायला जायचंय. जून महिन्यामध्ये कास्ट देणं गरजेचं आहे त्यांचं. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लय थकवा आलाय, जास्त काय बोलू वाटत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, भेटत राहू. बाय बाय, गुड नाईट.